नाशिकमध्ये रॅपिडो यायला पाहिजे का, काय वाटतं पब्लिक तुम्हाला? कारण की सध्याच्या ओला उबरची कंडिशन जी चालू आहे ना नाशिकमध्ये, उबरचे तर रेट लोकलला जबरदस्त रेट आहे, खूप भारी रेट आहे, पण ओलाचे रेट पण कमी आहे. पण बुकिंग कधी येते आणि कधी जाते काहीच कळत नाही. एवढी फास्ट येते फास्ट जाते, म्हणजे डायरेक्ट मोबाईल असं ठेवायचं ना, असं बोट ठेवावं लागतं. डायरेक्ट इतकी वाईट कंडिशन आहे सध्या ओलाची. हा, ह्या दोघांच्या कॉम्पिटिशन मध्ये ना रॅपिडो जर आलं ना भाई, एक नंबर काम होऊन जाईल माहितीये का. आणि रॅपिडोवाल्या मालकाला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती यार, नाशिकमध्ये का बरं देत नाही काय माहिती रॅपिडो. हा, रॅपिडो दिलंय तर कशामध्ये दिलंय, ऑटोमध्ये आणि बाईकमध्ये. आता टॅक्सीमध्ये पण चालू करून द्या ना यार, म्हणजे कसं बाकीच्या टॅक्सीवाल्यांना 3-3 ऑप्शन तर राहतील. नाही या 2 याच्यावर धंदा झाला, 3ऱ्या याच्यावर तरी धंदा होईल. परेशान आहे माणूस डायरेक्ट माहिती. उबरची तरी आली ना एक्सेप्ट होऊन जाते कशी तरी माहितीये का. आणि उबरचे रेट पण ठीक आहे, ओलाचे रेट पण कमी आहे, आणि वरतून बुकिंग पण अशी रॉकेट सारखी रॉकेट सारखी जाते. आणि याच्यामुळे नाही का रॅपिडो नाशिकमध्ये येणं खूप गरजेचं आहे. मुंबई पुण्यावरून आलेले लोक सुद्धा विचारतात तुमच्या इथं रॅपिडो नाहीये का. रॅपिडो बुक करायचा प्रयत्न करतो पण गाडी काही दिसत नाहीये टॅक्सी रॅपिडोला. आणि इथं रॅपिडो चालतच नाहीये तर करणार काय, ऑटो आणि बाईक मध्ये फक्त. तर हा व्हिडिओ त्या रॅपिडोच्या माणसाला टॅग करा, जो मालक असतील या रॅपिडोचे त्यांना टॅग करा. नाशिकमध्ये लवकरात लवकर रॅपिडो चालू करा, जेणेकरून आहे ना टॅक्सीवाल्यांचं चांगलं होईल आणि तुमचा बी धंदा होईल ना. कारण की आम्ही ओलाला वैतागलोय डायरेक्ट, उबरला नाही पण ओलाला वैतागलोय डायरेक्ट माहिती का. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.